या ठिकाणी शिवसेना आणि भाजपा म्हणजे शिंदे शिवसेना आणि भाजप हे प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी लढत आहेत. वेंगुर्ल्यामध्ये लढत आहेत, सावंतवाडीमध्ये लढत आहेत आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीला शिंदे शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. यावरून मोठं रणकंदन मारलेलं आहे. आणि या पलीकडे जाऊन सांगतो की सिंधुदुर्गामध्ये नारायण राणेंचा शब्द अंतिम, राणेसाहेब सांगतील ते अंतिम. राणेसाहेबांना ही युती हवी होती, मात्र ही युती अवघ्या 2 दिवसात तोडली गेली आणि ती युती रवींद्र चव्हाण साहेबांनी तोडली असा थेट आरोप कुडाळ मालवणचे आपचे आमदार निलेश राणे यांनी केला आणि मोठं रणकंदन या जिल्ह्यामध्ये माजलंय. याकीकडनं प्रभाकर सावंत सांगतायत या युती तोडण्यामागे रवींद्र चव्हाण यांचा कोणताही हात नाही, मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय या जिल्ह्यातलं पान सुद्धा हलत नाही, पालकमंत्री सुद्धा हलत नाहीत, असं चित्र एकत्रित आहे. आज आपण आहोत कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यासोबत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया या जिल्ह्यातील नक्की काय घडामोड आहे आणि काय या जिल्ह्यामध्ये चाललंय ते. साहेब काय सांगाल आपण? साहेब, ह्याला अनेक प्रश्न आपण आपल्या सुरुवातीच्या निवेदनामध्ये केले. मी सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायचे प्रयत्न करतो. जेव्हापासून आम्ही शिवसेनेमध्ये काम करायला लागलो, आम्हाला सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एकच गोष्ट सांगितली की तुम्हाला काही करायचं आहे तर सन्माननीय राणे साहेबांना विचारून करा. आणि माझाही माझा राजकीय प्रवास राहिला आहे ते राणेसाहेब एके राणेसाहेब, त्यांच्या पलीकडे मला जग नाही आणि त्यांच्या सावलीच्या बाहेर काय करावं अशी इच्छा देखील नाही. निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्या आम्ही चर्चा सुरू केली त्याच स्तरावर. मग कार्यकर्ते जाऊन भेटायचे. मी स्वतः रवी चव्हाण साहेबांच्या पीएला फोन केला, रिस्पॉन्स दिला नाही. मग उदय सामंत भेटले, केसरकर साहेब भेटले, वेगवेगळ्या नेत्यांना भेटले. नंतर असा एक दिवस आला की राणेसाहेब स्वतः जिल्ह्यात आले आणि पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला ही महायुती हवी आहे, ती युती झाली पाहिजे. आम्ही सगळे सकारात्मक होतो. सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि आता राणेसाहेब बोलले की आता युती होणार. हे 90% लोकांना वाटत होतं, पण जी 10% लोक होती जी सन्मान्य रवी चव्हाण साहेबांच्या म्हणतात त्यांच्या आदेशावर चालत होती, त्यांना ही युती नको होती. काही ना काहीतरी करून ही युती तुटली पाहिजे. राणे साहेबांचा शब्द मागे पडला तरी चालेल, पण रवी चव्हाण साहेबांना हवंय की ही युती होता कामा नये. म्हणून वाटेल ते करा, पण ही युती तोडा. मग घाणेरडे प्रस्ताव पाठवण्यात आले. 16 आम्ही लढतो, 4 तुम्ही घ्या. हा नगराध्यक्ष आमचा, तो नगराध्यक्ष, आम्ही तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही ठरवणार. म्हणजे त्यांना माहिती आहे हे सगळे प्रस्ताव दिले तर 100% युती होणार नाही आणि त्यांना लोकांना दाखवायला मिळेल की यांच्यामुळे युती तुटली. आम्ही ते सगळं सहन केलं. आम्ही म्हटलं तुम्हाला सगळीकडे जिथे राणेसाहेब म्हटले ना की निलेश इकडे लढायचं नाही. मी केसरकर साहेबांशी बोललो की साहेब जर कमीपणा घ्यावा लागला तर. केसरकर साहेबांचा पण मोठेपणा की तेही बोलले की जे राणेसाहेब बोलतील तसं आपण करूया. आपल्याला नाही सांगितलं लढायला, आपण नाही लढणार. एवढ्यापर्यंत तयारीपर्यंत आम्ही होतो. आता सगळीकडे पंचायत झाली त्यांची. हे कशासाठीच नाही म्हणत नाही. आम्ही एवढंच सांगत होतो की राणेसाहेबांचा शब्द पडू देऊ नका. 35-40 वर्ष तो माणूस झुंजलाय या जिल्ह्यासाठी. तुम्ही नका करू, आवडणार नाही. पण रवी चव्हाण साहेबांनी ठरवलं तर ते ठरवलं. त्याच्यामध्ये मग त्यांनी ते इंटरव्ह्यू घ्यायचा तो एक दिवस त्यांनी आणला. इंटरव्ह्यू सगळ्या सीटांवर घेतले गेले. म्हणजे असं नाही की युती होईलच असं नाही, सगळ्या सीट. हे सगळं साहेबांच्या पत्रकार परिषदेनंतरच सांगतो. इंटरव्ह्यू सगळ्या सीटवर घेतले. तरी आम्ही काय बोललो नाही. चला ठीक आहे, आम्हाला काय बोलायचं कारण नाही, तो पक्ष वेगळा आहे. आमच्या शिंदे साहेबांचं बोलणी चालू असताना त्यांचा बॅनरवरचा फोटो काढला गेला अचानकपणे, जेव्हा आमची कणकवलीमध्ये बोलणी चालू होती. परत राणेसाहेब जिल्ह्यात आले. एक एक करून
हे सगळे गायब व्हायला लागले. साहेबांना कसं सांगणार की आम्हाला वरतून आदेश वेगळा आला. साहेबांनाही लक्षात आलं. त्यांनी मला बोलून घेतलं की निलेश हे काय वेगळं चालू आहे, तू आता थांबू नको, तुझा वेळ वाया जातोय. ऑलरेडी तू 10-12 दिवस थांबलास, निवडणुकीला आता अवघे 15 दिवस राहिले, तू आता काय थांबू नको. मी बोललो नक्की साहेब, तुम्हाला काय, मला तुम्हाला सोडू नये, 100% मी तुला सांगतो, तू कामाला लाग आणि तुला जिथे योग्य वाटेल तिथे तू कर. साहेबांच्या पाया पडलो, आशीर्वाद घेतला, बाहेर पडलो. इथे येऊन मग मी माझ्या पक्षाची मीटिंग घेतली, त्यांना सगळ्यांना सांगितलं. आणि निवडणुकीमध्ये आम्ही डेव्हलपमेंट हा अजेंडा घेऊन उतरलो साहेब, पर्सनल अजेंडा नाही. आता काय झालं, रवी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा ते 2-2, 3-3 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवतात. महाराष्ट्रामध्ये 350 निवडणुका लागल्यात, पण ते फक्त 2-3 जिल्ह्याचेच प्रदेश अध्यक्ष असल्यासारखे वागतात. माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही वातावरण खराब करू नका. अहो, आपण जीवाभावाचे एकच कुटुंब आहोत, आपण कुठे जाणार आहोत एक दुसऱ्याला सोडून. निवडणूक संपल्यानंतर परत सगळे एकत्र येणार आहेत, म्हणून निवडणुकीचं वातावरण खराब करू नका. उभाटाला फायदा होईल असं काय करू नका. मग मी रत्नागिरीचं उदाहरण दिलं. मला रत्नागिरीमध्ये तुम्ही 18-19 सीट लढवताय, 20 सीट लढवताय, आणि इकडे कारण काय सांगताय नाही, इकडे कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही 18-19 सीट म्हणजे पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 20च्या आतमध्ये भारतीय जनता पक्ष लढवते. राजापूरमध्ये 1 सीट, लांज्यामध्ये 1 सीट, रत्नागिरीमध्ये 6 सीट, ते पण 2 ऍडजस्ट केलेल्या, आणि असं करत करत पुऱ्या जिल्ह्यामध्ये फक्त 20 सीटच्या आतमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला कार्यक्रम आटपला. सिंधुदुर्गात 50-50चा फॉर्म्युला तुमचा. 50-50 काय आम्ही सांगितलं होतं, 100 पण केलं तरी चालेल, पण राणे साहेबांनी सांगितलं पाहिजे नाही लढवायची, तुम्ही नाही लढवणार, तुम्हाला जिथे बीजेपी पाहिजे बीजेपी आणणार.